पण घे बरं का, कट करता यावं मला. मॅडम काय सांगाल, काय घडलंय आता, लोकांना काय आवडलं? सध्या काही मिनिटापूर्वी धाराशिव मर्दिनी चौकामध्ये काही 2 गटामध्ये व्यक्तिगत कारणामुळे भांडण झाले आणि त्यामुळे त्यांनी एक दुसऱ्यावरती दगडफेक केली. प्रायमरी माहिती असं मिळतं आहे की दोन्ही गट हिंदू आणि मुस्लिम गट होते, पण काही दंगलीसारखा प्रकार घडलेला नाही आहे. परिस्थिती एकदम कंट्रोलमध्ये आहे आणि शांतता आहे. तर मला सगळे नागरिकांना हे आवाहन करायचे आहे की आपण शांतता ठेवावे आणि कुठलेही अफवाचे बळी पडू नये. आमचा बंदोबस्त इथे आहे आणि आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहात. एकदम शांतता आहे. धन्यवाद. या भागात नेहमीच म्हणजे दंगलीचं केंद्र राहिलं आहे. पोलीस चौकी वगैरे आपण काय नियम म्हणजे हे करायचं का, आपलं ठरलंय का काही पोलीस चौकी निर्माण करायची? बरोबर, आम्ही पोलीस चौकीबद्दलचा विचार करतो. वरिष्ठ कार्यालयामध्ये पत्रव्यवहार करून लवकरात लवकर इथे पोलीस चौकीचे प्रपोजल पाठवून पोलीस चौकीची निर्माण करू आणि नेमकं इथे काय घडलं हे माहिती काढून स्ट्रिक्ट आम्ही गुन्हे दाखल करू आणि व्यवस्थित कायदेशीर कारवाई करून भविष्यामध्ये इथे काही होऊ नये याप्रमाणे आमची कारवाई चालू आहे. या भागात CCTV बसवण्याची गरज आहे. पाठीमागे बसवले होते पण त्या अनुषंगाने आता नेमकं काय करणार आहे? आहे आमच्याकडे ते प्रपोजल एक धाराशिव शहरासाठी CCTVचा प्रपोजल चालू आहे. त्याप्रमाणे प्रत्येक कॉर्नरवरती आणि महत्त्वाच्या चौकावरती CCTV लवकरात लवकर बसवण्यात येईल. ओके. Gracias.